नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 114 म्हणजेच 114 कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. शालेय समिती व विद्वत्त परिषद यांच्या सभांच्या नोंदी. 1. शालेय समिती. प्रास्ताविक. मुख्याध्यापक हे जरी प्रशालेचे प्रमुख असले तरी त्यांना काही महत्त्वाचे निर्णय संस्थेने नियुक्त केलेल्या शालेय समितीच्या आधारे घ्यावे लागतात. उदाहरणार्थ शिक्षक नेमणुका, शाळेचे अंदाजपत्र, नवीन पाठ्यक्रम सुरू करणे, मुख्याध्यापकांव्यतिरिक्त अन्य कर्मचाऱ्यांच्या नैमित्तिक रजेशिवाय इतर रजा मंजूर करणे, शाळेच्या संबंधित बाबींबद्दल व्यवस्थापक मंडळाला कळविणे, कर्मचाऱ्यांना कायम करणे, त्यांची पदोन्नती करणे व किरकोळ शिक्षा करणे इत्यादी. सभासद संख्या व विगतवारी. एकूण 7 सभासद शालेय समितीमध्ये असतात. त्यापैकी संस्थेने 4 सभासदांची नियुक्ती करायची असते व 4 सभासदांपैकी एक संस्थेचे अध्यक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील. हे समितीचे सभापती म्हणजे चेअरमॅन असतील. मुख्याध्यापक हे शालेय समितीचे पदसिद्ध सचिव असतील. त्याच शाळेच्या कायम शिक्षकांमधून वर्षाला आळीपाळीने ज्येष्ठता क्रमानुसार एक सदस्य त्या शाळेच्या शिक्षकेतर कर्मचारी वर्गांमधून वर्षाला संवर्गाच्या आळीपाळीने ज्येष्ठता क्रमानुसार एक सदस्य, उदाहरणार्थ ग्रंथपाल असल्यास तो पहिल्या वर्षी, ज्येष्ठतम वरिष्ठ लिपिक दुसऱ्या वर्षी, प्रयोगशाळा सहाय्यक असल्यास तो तिसऱ्या वर्षी, कनिष्ठ श्रेणी कर्मचारी वर्गातील ज्येष्ठतम व्यक्ती चौथ्या वर्षी, नंतर पुन्हा ज्येष्ठता क्रमानुसार लिपिक 5व्या वर्षी आणि त्यानुसार पुढे अशी 7 सदस्यांची शालेय समितीची रचना असते. सभेच्या संख्या. शासनाचा आदेश. वर्षातून 6 सभा व्हाव्यात हे कायद्याने ठरवून दिलेले आहे. 2 सभांमधील अंतर 60 दिवसांपेक्षा जास्त असता कामा नये. याबाबत कलम ई अधिसूचना क्रमांक खाशाव्या 1083/194/3 कक्ष दिनांक 20 डिसेंबर 1984 शासकीय आदेशात उल्लेख आहे. शालेय समितीच्या 6 सभांचे वर्षाच्या सुरुवातीला जून महिन्यात नियोजन करून ठेवावे. अगदी गरज असल्यास शालेय समितीच्या तातडीच्या सभा, विशेष सभा घ्याव्यात व निर्णय घ्यावेत. त्यांच्या नोंदी ठेवाव्यात. या सभा मूळ 6 सभांपेक्षा जास्त असतील. सचिव म्हणून मुख्याध्यापकांनी घ्यावयाची काळजी. माध्यमिक शाळा संहिता 1986 म्हणजे सुधारित आवृत्ती व महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती 1981 मधील अनुसूची अ यामधील थोडा फरक आहे, परंतु शिक्षण कायदा झाल्यानंतर कायद्याला अधिक महत्त्व येऊन कायदेशीर बाबी व्यावहारिक दृष्टिकोनातून अधिक ग्राह्य मानल्या गेल्या आहेत. मुख्याध्यापकांना सचिव म्हणून काही कायदेशीर बाबींना पीठासन अधिकारी, न्यायाधिकरण यांच्यासमोर जबाब द्यावे लागतात. तेव्हा सेवा शर्ती नियमावली 1981च्या आधार घेऊन मुख्याध्यापकांना आपले निवेदन करावे लागते. संस्थाचालक, शिक्षण खाते, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा समन्वय साधणारा मुख्याध्यापक हा दुवा आहे. मुख्याध्यापक व सचिव या दुहेरी भारामुळे त्याच्या जबाबदारीत अधिक भर पडते. म्हणून कोणत्याही घटकाला अंधारात न ठेवता शालेय समितीसमोर विषय मांडून निर्णय घेतले पाहिजेत व घेतलेल्या निर्णयाच्या ठरावासहित नोंदी ठेवल्या पाहिजेत. सभेच्या नोंदी व तपशीलवार कार्यवाही. ठराव. शालेय समितीतील विषयानुरूप चर्चा, सूचना, उपसूचना यांपेक्षा मांडलेले ठराव अधिक ग्राह्य मानले जातात.
कायदेशीर ठरतात, बंधनकारक ठरतात. ठराव हे विशिष्ट पद्धतीने लिहावे. ठराव थोडक्यात संपूर्ण विषयाला स्पर्श करणारे असावे. ज्यांनी ठराव मांडला आहे व त्यांचे नाव सूचक म्हणून लिहावे. ज्यांनी त्या ठरावाला अनुमोदन दिले आहे त्यांचे नाव अनुमोदक म्हणून लिहावे. ठराव सर्वानुमते मंजूर झाला असल्यास तशी नोंद करावी. ठराव द्विअर्थी नसावेत, ठोस असावेत. मतदान पद्धतीने ठराव मंजूर झाला असल्यास तशी नोंद करावी. एक ठरावाच्या बाजूने किंवा दोन ठरावाच्या विरुद्ध मतसंख्या किंवा सभासदांची नावे लिहावीत. ठराव मंजूर की नामंजूर हे तेथे लिहावे. इतिवृत्त सभा झाल्यानंतर लगेच त्याच दिवशी शालेय सभेचे इतिवृत्त नोंद करून ठेवा. सभेत संमत झालेले ठराव, मंजूर करण्यात आलेल्या रजा, अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी विषयाबाबत झालेल्या चर्चा या साऱ्या बाबींचा ची नोंद इतिवृत्तामध्ये करावी. याकरिता सभेच्या वेळी एका रजिस्टरमध्ये कच्चे टिपण ठेवणे फायदेशीर ठरते. सभेच्या कार्यक्रम पत्रिका व विषय सूची, त्याला अजेंडा असे म्हणतात. अजेंडा शाळा समितीच्या सभेच्या दिनांकाच्या निदान 7-8 दिवस आधी सभेचा अजेंडा म्हणजेच निमंत्रण पत्रिका सर्व सभासदांना पोहोचेल असे पाहावे. शिपायामार्फत निमंत्रणे पाठवून सभासदांना सभेचे निमंत्रण पोहोचल्याची सही घ्यावी. निमंत्रण पत्रिकेमध्ये सभासदाचे नाव, विषय, मासिक सभा, तातडीच्या सभा, विशेष सभा, वार, दिनांक, स्थळ, शालेय कार्यालय, सभागृह इत्यादी वेळ यांची नोंद प्रामुख्याने करावी. यावरच सभेची उपस्थिती अवलंबून असते. पुढील मागील सभेचे इतिवृत्त वाचन, शालेय मासिक जमा खर्च व आपण केलेल्या नियोजनानुसार किंवा शाळेच्या गरजेनुसार अध्यक्ष किंवा चेअरमन किंवा सभापती यांच्याशी सल्लामसलत करून इतर विषय ठेवावेत. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेचे विषयांबाबत चर्चा आयोजित करावी. सदरची निमंत्रण पत्रिका तयार करून चेअरमन किंवा सेक्रेटरी, शालेय समिती यांच्या सहीने जावक क्रमांक व दिनांक घालून शिपायामार्फत 7-8 दिवस आधी सभासदांना त्यांच्या पत्त्यावर पोहोचवावी किंवा पाठवावी. कार्यक्रम पत्रिका नमुना, जावक क्रमांक, दिनांक, प्रति, सभापती, अध्यक्ष, चेअरमन, शालेय समिती, शाळेचे नाव, सभा, तातडीची सभा, विशेष सभा, महाशय, शालेय समितीची सभा, विशेष सभा, दिनांक, वार, रोजी, सकाळी किंवा दुपारी, किती वाजता, शालेय कार्यालयात किंवा शालेय सभागृहात घेण्याचे ठरविले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. सभेपुढील विषय, मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, शालेय मासिक जमा खर्च मंजूर करणे. याप्रमाणे 3, 4, 5, 6 गरजेनुसार आपण सभेची कामे किंवा विषय लिहावेत आणि शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळीच आलेले विषयांचा विचार करणे. आपला विश्वासू, सही, दिनांक, सेक्रेटरी, शाळा समिती, शाळेचे नाव याप्रमाणे नोंद करावी. शालेय जमा खर्च वाचन व मंजुरी. यामध्ये शालेय समितीच्या सभा वर्षातून एकूण 6 होतात. एका सभेनंतर 60 दिवसाच्या मुदतीत पुढची सभा होते. या 60 दिवसातच शाळेत अनुदान स्वरूपात किंवा इतर मार्गांनी आलेली रक्कम व या 60 दिवसात झालेला खर्च सभागृहाला दाखवून व वाचून मंजूर करून घ्यावा. अंदाजपत्रकामध्ये केलेल्या तरतुदीनुसार केलेल्या खर्चाला शालेय समिती सभेची मंजुरी घेऊन माननीय चेअरमन किंवा सभापती यांची सही घेऊन ठेवावी. पुढील मुद्दा, मागील सभेच्या अहवाल मंजुरीबाबत. शालेय समितीची सभा झाल्यावर इतिवृत्त लगेच लिहून ठेवावे. इतिवृत्त लिहित असताना कार्यक्रम पत्रिकेवरील विषय प्रथम घ्यावेत. ठराव सूचक अनुमोदक सहित लिहावे. त्या ठरावांना क्रमांक द्यावेत. शालेय समितीच्या पहिल्या सभेतील अहवाल दुसऱ्या सभेत वाचला जातो. त्याला इतिवृत्ताला किंवा अहवालाला मागील सभेचा अहवाल असे म्हणतात. मागील सभेचे इतिवृत्त किंवा अहवाल सभासदांचे स्वागत झाल्यानंतर प्रथम वाचून दाखवावा. सभापती किंवा चेअरमन किंवा अन्य सभासदांना इतिवृत्तामध्ये
काही सूचना किंवा दुरुस्ती सुचविली तर इतिवृत्तामध्ये दुरुस्ती करावी. अहवाल मंजूर झाल्यानंतर सभापती किंवा अध्यक्ष किंवा चेअरमन व सेक्रेटरी सचिव यांनी सह्या कराव्यात. इतिवृत्ताची वही किंवा रजिस्टर मुख्याध्यापकांनी कायम ठेवायचे रजिस्टर म्हणून जपून ठेवावे. सभेतील कामे. सभासदांचे हार्दिक स्वागत करून सभेतील कामकाजास सुरुवात करावी. अभिनंदन ठराव किंवा दुखवट्याचा ठराव असल्यास ते प्रथम मांडावेत. 2. मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करावे. 3. शालेय जमा खर्च वाचन करून मंजुरी घ्यावी. 4. विषयानुरूप ठराव मांडावेत. 5. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नैमित्तिक रजा सोडून इतर रजा मंजूर करून घ्याव्यात. 6. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नेमणुका मंजुरी घेण्यात यावी. 7. शिक्षण खात्याकडून आलेल्या महत्त्वाच्या किंवा सूचित केलेल्या संस्था चालकांच्या किंवा शालेय समितीच्या सूचना निदर्शनास आणाव्यात. असा शेरा असल्यास किंवा परिपत्रकाचे वाचन करावे. मुख्याध्यापक किंवा सचिव म्हणून आपण जे काही मांडणार आहोत त्यावर आपली टिपणे लिहून तयार ठेवावीत. शालेय समितीच्या सभेत विषयानुरूप चर्चा संपताच सभापती किंवा चेअरमन किंवा अध्यक्ष यांनी सभा संपल्याचे जाहीर करावे किंवा सचिवांनी अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर करावे. वरील बाबींवर चर्चा झाल्यावर अध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केले अशी नोंद करावी.